इथे आपण पाहतोय शेवटच्या क्षणी षटकारांची उधळण आणि तुम्ही बघा पार्टनर टीमची ही रणनीती होती। सतपाल खाडेला त्यांनी जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला उभं केलं। खरं तर खूप उशिरा आता फटके येत आहेत। असं म्हटलं जातं की गाडी निघून गेल्यानंतर हात करण्याला काहीच अर्थ नसतो आणि पीक जळून गेल्यानंतर पावसाला काहीच उपयोग नसतो आणि परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास सगळा व्यर्थ असतो आणि इथे आता खूप उशीर झालेला आहे। सतपाल खाडेने ती आक्रमकता दाखवली परंतु हे क्रिकेट आहे। द ग्लोरियस अनसर्टनली अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण असा क्रिकेटचा खेळ आहे। इथे कधी बदल घडू शकतो। शेवटचे चेंडू इथे शिल्लक आहेत। 6 चेंडू आणि 25 धावा। ओळीने 4 षटकारांसाठी आपण पाहतो इथे अप्पासाहेब जाधव यांच्या वतीने 1100 रुपये। याचाच अर्थ जर सामना जर खटाव टीमने जिंकला तरी तुम्हाला 1100 रुपये बघायचे। तो प्रयत्न आता इथे केला जाईल का? गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संदीप वरती आक्रमण पहिला तर आलाय। अजून उर्वरित 3 षटकार येणं अपेक्षित आहे। जोरदार ब्लास्ट इथे मैदानावरती बघायला मिळतोय। तुफानी हल्ला इथे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे खणखणीत षटकार देखील मैदानावरती। ओली गारमेंट प्रोप्रायटर विशाल सर पासपुते यांचा तुफानी षटकार। थँक्यू। ग्राउंड्समन पाणी आलेलं आहे, जार भरून घ्या। ग्राउंड्समन यांना विनंती आहे, पाणी आलेलं आहे, आपण जार भरून ठेवा। इथे 53 धावा मैदानाच्या आतमध्ये। संदीप वरती देखील आक्रमण झालंय। शेवटच्या क्षणी राज याही वेळेस ओळीने दुसरा षटकार इथे मैदानावरती बघतो स्काय रागानं षटकार खेचला इथे मान खटावच्या या वाघानं। 6 धावा रंगोली गारमेंट प्रोप्रायटर विशाल सर पासपुते यांचा तुफानी षटकार। जबरदस्त मॅच क्रिकेट आणि चिदने भरलेला परिपूर्ण असा खेळ। 4 चेंडू आणि 13 धावा। सामना जिंकला तर अप्पासाहेब जाधव यांच्या वतीने 1100 रुपये रोख पारितोषिक। 4 चेंडू 13 धावा। मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। सुभाष तात्यांनी थोडंसं अंग टाकलं होतं परंतु आता या 2 षटकाराने त्यांना उठवून बसवलंय। आता त्यांना या मॅच मध्ये जान आलेली त्यांनी बघितली आहे। सुभाष तात्यांनी कित्येक असे सामने खेळले देखील असतील, त्यांना क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे। दौंड सोबत देखील ते चांगल्याच मॅचेस खेळलेले आहेत। काष्टी आणि दौंडची पूर्वीच्या काळामध्ये शाळेच्या मैदानावरती चांगल्या मॅच व्हायच्या। याही वेळेस फटका उंच आकाशामध्ये आणि या वेळेस पाहायचंय तिथे शहानिशा केली जाते। पाहायचं इथे तिसऱ्या पंचांची मदत। तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलेलं। खरं तर हे क्रिकेट आहे। क्रिकेटमध्ये कधी कुठं कसं काय घडेल हे सांगू शकत नाही। अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळाने देखील इथे वळण घेतलंय। शहानिशा आणि इथे अप्पासाहेब जाधव यांनी 1100 रुपये देखील काढून माझ्या हातामध्ये दिले आहेत। आता त्यांना विश्वास झालाय की संघ जिंकलाय। राकेश भाऊ 1100 रोख दिलेत। आता आप्पाला सुद्धा विषय असं म्हटलं जातं की आप्पांचा विषय लय हार्ट आहे। आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड म्हणजे मला वाटतं राकेश भाऊ आहेत आप्पाकडे। राकेश भाऊ म्हणजे सर्वस्व आहे। इथे तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय। चौकार तिथे आलेला आहे आणि आप्पा सुद्धा इथे आता आप्पांनी देखील 1100 रुपये दिलेत। शेवटचे चेंडू शिल्लक आहेत। 3 चेंडू 9 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। 3 चेंडू मध्ये 9 धावा। सुरुवातीला जे प्रेक्षक वर्ग बसले होते आता ते प्रेक्षक वर्ग उठून उभा राहिलेले आहेत आणि पुन्हा एकदा 3 चेंडू 9 धावेंची ही मॅच। काष्टी करंडक याही वेळेस क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल आणि इथे मैदानावरती आपण पाहतोय फेकी आली आहे। धावबाची संधी आणि पाहायचं इथे
पंचांच्या इशाऱ्याकडे वाट पाहतोय. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. आता इथे सुशांत गायकवाडच्या डोळ्यामधून आगीचे निखारे बाहेर पडतायत. आयकॉननी, मला वाटतं आयकॉननी झेल सोडलेला आहे. मयूर कारंडेच्या हातामधून झेल सुटलेला आहे. परंतु त्यानंतर इथे जीवदान मिळालंय का पाहायचं. इथे शहानिशा केली जाईल. धावबाद आहे किंवा नाहीये. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. तिथे आप्पासाहेब भोर यांचं देखील आगमन झालेलं आहे. सगळ्यांचं आता काळजाचे ठोके देखील वाढलेले आहेत. काळीज आता धक धक वाढलेली आहे. धक वाढलेली आहे. आता तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. फलंदाज आपल्या घरट्यामध्ये से पोहोचलाय. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा, इथे आपण पाहतोय राज काझीला जीवदान. बॅटिंग टीमने थ्रो साठी रिव्ह्यू या ठिकाणी वापर केलेला आहे. हा देखील या ठिकाणी चेक केला जातोय. काय मॅच रंगली आहे इथे. खरं तर 6-25 ची मॅच. आणि मला वाटतंय या मॅच मध्ये काय लके असेल ना तर राकेश भाऊ आप्पाचं बक्षीस. आता आप्पाचं बक्षीस इथे आलेलं आहे 1100 रुपये रोख स्वरूपामध्ये. ₹4,00,000 प्राइज असलेली स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. नक्कीच इथे आपल्याला तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी. चला मॅच सुरू करा. 2 चेंडू आणि इथे 7 धाब्यांची आवश्यकता आहे. ऋषी सर काय वाटतंय तुम्हाला या मॅच मध्ये काय होईल. खरं तर इथे प्रेक्षक राजांचं देखील आता लक्ष लागलेलं आहे. 2 चेंडू 7 धावा. हा बॉल निर्णायक असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. 2 चेंडू 7 धावा. यावेळेचा बॉल उंच आकाशामध्ये. इथे येतोय शिवछत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. मिळतील 6 धावा. रंगोली गारमेंट प्रोप्रायटर विशाल सर पासपुते यांचा तुफानी षटकार. तुफानी षटकार. थँक्यू. इथे 1 चेंडू आणि 1 धाब्यांची आवश्यकता आहे. मसवडचे प्रसिद्ध यशस्वी उद्योजक महेश सोनवळे यांच्याकडून सामना जिंकला तर मसवडचे सोनवळे आप्पा महेश आप्पा यांच्याकडून 1,000 रुपये आणि आमच्या आप्पासाहेब जाधव यांच्या 1100 रुपये. आणि मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. काय मॅच रंगली आहे इथे मैदानावरती. काष्टी करंडकाचं आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदा आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू 1 धावेची मॅच. 6 चेंडू 25 ची मॅच. येऊन पोहोचले 1 चेंडू 1 रन. आता ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी मॅच बघू नका.
त्यांनी फक्त माझा आवाज ऐका. इथे काही घडू शकतं. मॅच टाय देखील होऊ शकते. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरचा थरार इथे बघायला मिळेल. एक चेंडू एक धाव. पाहायचंय सामना रंगतदार. यावेळेचा बॉल, धावबाची संधी आणि इथे पाहायचंय पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत. काय मॅच इथे रंगली आहे. काष्टी करंडकामधील अत्यंत रंगतदार सामना. खरं तर आप्पांचं बक्षीस इथे पुन्हा एकदा आप्पांच्या खिशात जाईल का? कारण इथे आता सुपर ओव्हरचा थरार रंगेल का यासाठी आतुरता देखील लागलेली आहे. परंतु धाव कंप्लीट झाली आहे किंवा नाही आहे याची देखील शहानिशा केली जाते. इथे आपण पाहतोय वाऱ्याच्या वेगाने तिथे फलंदाज देखील धावतायत. अत्यंत क्लोज डिसिजन आहे आणि इथे मॅच देखील रंगतदार आहे आणि तिसरे पंच देखील इथे विचारात पडलेले आहेत. चला दोन्ही टीमचे खेळाडू तुम्ही बाजूला व्हा.